नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयाची प्रश्नपत्रिका विश्लेषण हा घटक या ठिकाणी घेणार आहोत. आपण आपल्या आत्तापर्यंतच्या ज्या 5 चाचण्या झाल्या त्याच्यातील पहिली जी चाचणी आपली झालेली होती त्या पहिल्या चाचणीतील बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आपल्याला दिलेले होते त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. तर आपल्या प्रश्नपत्रिकेतील आता आपल्याला प्रश्नपत्रिकेत बुद्धिमत्ता हा घटक एकूण 100 मार्काला त्या ठिकाणी असतो आणि या 100 मार्कांसाठी आपल्याला 50 प्रश्न दिलेले असतात. मग या प्रश्नांमध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला होता की प्रायश्चित्त, नैऋत्य, कर्तृत्व आणि वक्रदृष्टी हे 4 शब्द आपल्याला दिलेले होते आणि या 4 शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरं आहेत, काय विचारलं आहे आपल्याला, एकूण जोडाक्षरं किती हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. आता आपण तुम्ही जर 5 प्रश्नपत्रिकांचं ऑब्झर्वेशन केलं असेल तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेत या घटकावर आपल्याला प्रश्न विचारलेला त्या ठिकाणी दिसून येतो. मग आता सर्वात पहिले जोडाक्षर म्हणजे नेमकं काय ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर जोडाक्षर म्हणजे नेमकं काय, तर 2 व्यंजन एकत्र आल्यानंतर काय सांगितलं, 2 व्यंजन जे असतात बरोबर, हे 2 व्यंजन एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून जो शब्द तयार होतो त्याला आपण जोडाक्षर असं म्हणतो. आता पहिला जो शब्द दिला आहे आपल्याला प्रायश्चित्त, ह्या प्रायश्चित्तमध्ये पहिलं जे अक्षर आहे प्र, हे काय आपलं जोडाक्षर, त्याच्यानंतर अर्धाक्षर त्याला च जोडला आहे आपण, हे दुसरं जोडाक्षर आणि अर्ध्या तला तो जोडला आहे, हे काय झालं तिसरं जोडाक्षर. म्हणजे पहिल्या शब्दात किती जोडाक्षर आहेत आपले 3. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की रू हे जे अक्षर आहे ते आपण जोडाक्षरामध्ये घेत नाही, म्हणून रूवर जरी रफार असला तरी रू हा आपला जोडाक्षरामध्ये येणार नाही. त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर अर्धा त त्याला काय जोडलं आहे य, जे दुसऱ्यामध्ये किती जोडाक्षर आहेत 1, मग 3 अधिक 1. त्याच्यानंतर तिसरा जो शब्द दिला आहे आपल्याला कर्तृत्व, या कर्तृत्वामध्ये त वर काय दिलं आहे रफार, म्हणजे हे एक जोडाक्षर आणि त्याच्यानंतर अर्ध्या तला व जोडला आहे, हे दुसरं जोडाक्षर. म्हणजे दुसऱ्या शब्दात किती जोडाक्षर आहेत 2. मग आत्तापर्यंत किती झाले एकूण 3 अधिक 1 4 अधिक 2 6. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे वक्रदृष्टी, त्याच्यात क चा पाय मोडला आहे, हे एक जोडाक्षर. त्याच्यानंतर दृष्टीमध्ये द्रू आणि हा ष्टी हे 2, 1 अधिक 1 2 अधिक 1 3. म्हणजे चौथ्या शब्दात किती जोडाक्षर आहेत एकूण 3. मग इथं आपण जर याची बेरीज केली तर ती बेरीज किती येते ते बघू. 3 अधिक 1 4 4 अधिक 2 6 6 अधिक 3 9. म्हणजे या 4 शब्दांमध्ये एकूण 9 जोडाक्षरं त्या ठिकाणी आहेत, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर याच्यातला पुढचा प्रश्न बघू आपण. आता पुढच्या प्रश्नात काय दिलं आहे आपल्याला की काही अक्षरं आपल्याला दिलेली आहेत, रा, घो, मा, व, गु, ती, डे आणि न, हे अक्षरं आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि सांगितलेलं काय आहे की या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील उजवीकडून 5वे अक्षर कोणते. मग आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर या अक्षरांपासून जी म्हण तयार होती ती म्हण आहे आपली, या अक्षरांपासून म्हण तयार होते आपली वराती मागून घोडे. कोणती म्हण तयार होते, वराती मागून घोडे. मग याच्यात जर आपण बघितलं तर उजवीकडून 5वं अक्षर. आता उजवी बाजू घेताना आपण काय घ्यायची आहे, आपल्या इथं डावीकडून उजवीकडे. मग 1 2 3 4 आणि 5.
म्हणजे पाचवं अक्षर कोणतं आलं? गु. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. आता सर्वात महत्त्वाचं काय असतं? प्रश्न आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचला पाहिजे. आता बघा पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला? काही संख्या मालिका आपल्याला या ठिकाणी दिलेली. त्या संख्या मालिकेत अंक आपल्याला दिलेले आहेत. 3, 2, 5, 4, 3, 6, 8, 5, 6, 4 आणि 7 हे अंक आपल्याला दिलेले आहेत. आता विचारलेलं काय? या संख्या मालिकेत सम अंकानंतर लगेच विषम अंक. विचारलेलं काय? समसंख्येनंतर लगेचच काय आली पाहिजे? विषम संख्या. किंवा सम अंकानंतर काय असला पाहिजे? लगेच विषम अंक. असं किती वेळा आलेलं आहे. आता आपण जर बघितलं तर पहिले काय शोधू आपण? याच्यातले सम अंक. याच्यात समसंख्या कोणत्या आहेत? 2, 4, 6, 8 या समसंख्या आपल्याला दिलेल्या आहेत. विचारलेलं काय? सम अंकानंतर लगेच काय असला पाहिजे? विषम अंक. आता आपण जर बघितलं तर 2 हा सम अंक आहे. 2 नंतर काय आला आहे? 5. म्हणजे समानंतर काय? लगेच विषम. ही पहिली जोडी झाली आपली, बरोबर. त्याच्यानंतर 4 हा सम आहे. 4 नंतर काय आला आहे? 3 विषम आहे. ही दुसरी जोडी. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर 6 काय? सम. पण 6 नंतर काय आला आहे? 8. 8 ही संख्यासुद्धा काय आहे? सम. म्हणून ही जोडी आपल्याला चालणार नाही. मग आता आपण बघू. 8 हा सम अंक आहे. 8 नंतर काय आला आहे? 5. 5 हा विषम आहे. म्हणजे समानंतर लगेच काय आला आहे? विषम. मग ही झाली आपली तिसरी जोडी. त्याच्यानंतर पुढे बघा परत 6 हा सम आहे. पण 6 नंतर कोणता अंक आला आहे? 4. 4 हा देखील सम आहे. म्हणून ही जोडी चालणार नाही. मग पुढचं बघू. 4. 4 काय आहे? सम. 4 हा सम अंक आहे. त्याच्यानंतर काय आला आहे? 7. हा 7 काय आहे? विषम. मग ही झाली आपली चौथी जोडी. म्हणजे एकूण किती वेळा असं आलेलं आहे? सम अंकानंतर लगेच विषम. 1, 2, 3 आणि 4. किती वेळा आलं? एकूण 4 वेळा. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. आता बघा पुढचा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पुढच्या प्रश्नात आपल्याला अक्षरमाला त्या ठिकाणी दिलेली आहे. ए पासून वाय पर्यंत 5-5चे गट त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि या अक्षरमालिकेतील उजवीकडून 10व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर हे डावीकडून कितवे आहे? आता दिलेल्या अक्षरमालेत उजवीकडून 10वा अक्षर. आता आपण जर उजवीकडून 10वा अक्षर मोजलं तर उजवीकडून 10वा अक्षर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवीकडून 10वा अक्षर कोणतं येतं? जे. या जेच्या डावीकडचं 7वं अक्षर घ्यायचं. मग ते कोणतं येईल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ते अक्षर येतं क्यू, बरोबर. मग या क्यूचा डावीकडून नंबर कितवा येतो ते मोजू. मग क्यूचा डावीकडून नंबर कितवा येतो? 1, 2. आपण कुठं सरतोय आता? डावीकडे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे क्यूचा नंबर कितवा आला? 9. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2, 9वे अक्षर. आता बघा आपल्याला सूचना काय दिली आहे? 30 ते 34साठी गटात न बसणारे पद ओळखा. मग याच्यात काय असतं? आपल्याला जे शब्द, संख्या जे काही दिलेलं असतं तर त्याच्यात 3 शब्दांमध्ये किंवा 3 संख्यांमध्ये काय असतो? विशिष्ट संबंध त्या ठिकाणी असतो. आणि त्या संबंधामुळे ते 3 शब्द किंवा 3 संख्या काय दाखवतात? सारखेपणा त्या ठिकाणी दाखवतात. आणि एक शब्द किंवा एक संख्या काय असते? इतरांपेक्षा वेगळी. मग तेच आपल्याला या ठिकाणी ओळखायचं असतं. मग इथं बघा आपल्याला 30व्या प्रश्नात 4 शब्द दिलेले आहेत. कोणकोणते शब्द दिले आहेत? दिसपूर, सिक्कीम, कोहिमा आणि इम्फाळ, बरोबर. मग यांचं जर आपण निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं आपल्याला? तर दिसपूर जी आहे ही दिसपूर काय? आसाम राज्याची राजधानी, बरोबर. त्याच्यानंतर कोहिमा कोहिमा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? नागालँड. आणि इम्फाळ जे आहे
बरोबर. तर इम्फाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. आणि सिक्कीम हे एक राज्य आहे. म्हणजे याचा अर्थ काय? दिसपूर, कोहिमा आणि इम्फाळ या 3 काय आहेत? राज्यांच्या राजधान्या. आणि सिक्कीम काय आहे? राज्य. म्हणून इथं वेगळं उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 2 सिक्कीम. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिला आहे बघा आपल्याला. काय दिलं आहे? 4 शब्द दिलेत परत. अनंत, वसंत, हेमंत आणि शिशिर. मग या शब्दांचं निरीक्षण केलं तर आपल्या काय लक्षात येतं? वसंत, हेमंत आणि शिशिर हे काय आहेत? ऋतू. काय ते? ऋतू. आणि अनंत हा कुठलाही ऋतू नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी वेगळा शब्द कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक 1 अनंत. आता याच्यावरच आधारित पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा 32वा प्रश्न जो आहे त्याच्यात 4 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली संख्या 121, दुसरी संख्या 196, तिसरी संख्या दिली आपल्याला 125 आणि चौथी संख्या दिलेली 144. मग याच्यात आपण जर या संख्यांचं निरीक्षण केलं तर 121 ही संख्या काय? 11चा वर्ग. कारण 11चा वर्ग किती येतो? 121. त्याच्यानंतर 196 कोणाचा वर्ग आहे? 14चा. 14चा वर्ग 196 आणि 12चा वर्ग किती येतो आपला? 144. म्हणजे याचा अर्थ काय? 121, 196 आणि 144 या काय आहेत? वर्ग संख्या. आणि 125 ही वर्ग संख्या नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 3 125. म्हणजे इथं वेगळी संख्या कोणती येईल? 125. त्याच्यानंतर 33वा प्रश्नसुद्धा याच पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. 33व्या प्रश्नात काय दिलं आहे आपल्याला? 4 संख्या दिलेल्या आहेत. कोणत्या 4 संख्या दिलेल्या आहेत? 284, 362, 188 आणि 792. आता या 4 संख्यांचं आपण निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं बघा. पहिली जी संख्या आहे 284 या संख्येमध्ये आपण एकक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक या दोघांचा जर गुणाकार केला, काय सांगितलं मी? एकक स्थानचा अंक गुणिले शतक स्थानचा अंक. यांचा गुणाकार केला तर काय मिळतो आपल्याला? मधला अंक. आता येतं का प्रत्येक ठिकाणी? तसं पाहू. बघा पहिल्या संख्येत शतक स्थानचा अंक किती आहे? 2. एकक स्थानचा अंक किती आहे? 4. बेचोक 8. हाय मधल्या स्थानी अंक 8 आहे. आता दुसऱ्या संख्येत पाहू. शतक स्थानचा अंक आहे 3. एकक स्थानचा अंक आहे 2. 3 दुने 6. मध्यभागी काय दिला आहे? 6. त्याच्यानंतर तिसऱ्या संख्येत 188 मध्ये एक शतक स्थानचा अंक आहे 1. एकक स्थानचा अंक आहे 8. 1 गुणिले 8 8. मधला अंक कोणता आहे? 8. म्हणजे 3 संख्यांमध्ये आपल्याला असंबंध त्या ठिकाणी दिसून येतो. आता आपण चौथी संख्या बघू. चौथी संख्या काय? 792. या 792 मध्ये एकक स्थानचा अंक आहे 2 आणि शतक स्थानचा अंक आहे 7. मग या दोघांचा जर गुणाकार केला आपण तर 7 गुणिले 2 14. म्हणजे इथं मध्यभागी कोणता अंक पाहिजे होता? 14. पण या ठिकाणी काय आहे? 9. याचा अर्थ चौथी संख्या काय? इतर 3 संख्यांपेक्षा वेगळी. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता आपल्याला 34वा जो प्रश्न दिला आहे याच्यात सुद्धा काय वेगळी आकृती आपल्याला त्या ठिकाणी ओळखायची. ते पाहता क्षणी तुम्हाला त्या ठिकाणी ओळखता येईल. आता इतर 3 आकृत्यांमध्ये काय आहेत? 2 ठिकाणी बाण आहेत आणि 2 ठिकाणी काय त्रिकोण त्या ठिकाणी काढलेले आहेत. पण तिसऱ्या आकृतीत 4 ठिकाणी काय दाखवलेत? बाण. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक
3. आता काही प्रश्न जे असतात ते अतिशय सोपे असतात, जेथे आपल्याला पाहताक्षणी त्या ठिकाणी त्यांचं उत्तर आपल्याला देता येतं. पण काही प्रश्न हे काय असतं, आपल्याला जास्त वेळ त्या ठिकाणी लागतो. आणि प्रश्नपत्रिका सॉल्व करत असताना जो प्रश्न आपल्याला जमत नाही आहे किंवा जो प्रश्न अवघड वाटतोय त्या प्रश्नावर जास्त वेळ वाया न घालवता आपण पुढचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आणि शेवटी जो प्रश्न आपल्याला कठीण वाटतो किंवा जो आपल्याकडून सुटला नव्हता पहिल्यांदा तो प्रश्न सोडवायचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायचा आहे. आता बघा पुढचे जे प्रश्न आहेत 35 ते 38 त्याच्यासाठी आपल्याला सूचना काय दिलेली आहे. 35 ते 38 साठी खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. म्हणजे आपल्याला काय संख्यांची मालिका या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संख्यांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं पद येईल ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. आता बघा पहिल्या ठिकाणी आपल्याला आता संख्यांची मालिका आपण पहिले बघू काय दिली आहे. 10, 14, 16, 20, 22, 26, 28 आणि काय दिलं आहे प्रश्नचिन्ह. मग या प्रश्नचिन्हाच्या जागी नेमका कोणता अंक येईल ते आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता आपण या संख्या मालिकेचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या काय लक्षात येतं. 10 आणि 14 या 10, 14, 16, 20, 22, 26 आणि 28 संख्या काय दिल्या आहेत आपल्याला. 10, 14, 16, 20, 22, 26 आणि 28 बरोबर. आता बघा पहिल्या ज्या दोन संख्या आहेत 10 आणि 14 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे 4चा. 10 मध्ये 4 मिळवले तर काय मिळते आपल्याला 14. नंतर 14 आणि 16 मध्ये कितीचा फरक आहे 2चा. 14 अधिक 2 16. पुढे 16 मध्ये 4 मिळवले तर काय मिळतो 20. नंतर 20 मध्ये 2 मिळवले तर 22. 22 मध्ये 4 मिळवले तर 26. म्हणजे अल्टरनेट येत आहे. पहिल्यांदा काय मिळवत आहेत ते 4. नंतर दुसऱ्या संख्येमध्ये 2 मिळवले तर कोणती मिळते तिसरी संख्या. परत तिसऱ्या संख्येत किती मिळवत आहेत 4 म्हणजे चौथी संख्या मिळाली. चौथ्या संख्येत परत 2 मिळवले म्हणजे 5वी संख्या मिळाली. आता 5व्या संख्येत किती मिळवले 4 म्हणजे आपल्याला 6वी संख्या मिळाली. 6व्या संख्येत किती मिळवले 2 तर 28 मिळाली. मग 28 मध्ये या क्रमाने जर आपण गेलो तर एक वेळा 2 ॲड करायचे, पुढच्या वेळेस 4 ॲड करायचे. मग आता 28 मध्ये किती ॲड करणार आपण 4. मग 28 अधिक 4 किती येतं उत्तर 32. म्हणजे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2 32. आता बघा पुढे सुद्धा आपल्याला काय दिली संख्या मालिकाच त्या ठिकाणी दिलेली आणि त्या संख्या मालिकेतील पुढचं येणारं पद कोणतं असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. संख्या मालिका काय दिली आपल्याला 21, 24, 30, 33 आणि 39 बरोबर. मग आता याच्यात मागच्यासारखं लॉजिक लावलं तर पहिले काय 21 अधिक 3 24. नंतर 24 अधिक 6 30. परत 3 मिळवले 30 अधिक 3 33. मग 33 अधिक 6 39. मग 6 नंतर 3 जर मिळवले तर 39 अधिक 3 42 आलं पाहिजे होतं. पण तसा पर्याय आहे का नाही. म्हणजे प्रत्येक प्रश्नात सारखंच लॉजिक असेल असं नाही. मग इथं वेगळं लॉजिक असेल. मग आता इथं नेमकं कोणतं लॉजिक असेल ते आपण या ठिकाणी पाहू. मग बघा 21 अधिक 21 मध्ये अंक कोणते आहेत 2 आणि 1. त्या दोन्ही अंकांची जर आपण बेरीज केली तर 2 अधिक 1 3. मग 21 अधिक 3 किती 24. म्हणजे याचा अर्थ काय पुढची संख्या कशी मिळते आपल्याला तर मागची संख्या आणि त्या संख्येमध्ये काय मिळवायचं त्या संख्येतील अंकांची बेरीज. मग आता तसं येतं का पाहू. आता आपली संख्या कोणती आहे 24 बरोबर. 24 मध्ये अंक कोणते आहेत 2 आणि 4. त्या दोघांची बेरीज किती होते 2 अधिक 4 6. मग 24 मध्ये 6 मिळवले तर किती येतं उत्तर 30. मिळाली का पुढची संख्या मिळाली किती आली 30. आता बघा 30
ही संख्या आहे, याच्या पुढची संख्या. मग 30मध्ये 30 या संख्येत अंक कोणते? 3 आणि 0, त्या दोघांची बेरीज किती येते? 30. मग 3 अधिक 3 33, बरोबर. त्याच्यानंतर आपली संख्या आहे 33. मग 33 अधिक 33 मधले अंक कोणते? 3 आणि 3, त्या दोघांची बेरीज 3 अधिक 3 6. मग 33 अधिक 6 किती झाले? 39. मग आता बघा आपली संख्या कोणती आहे? 39. आणि आपण काय करतो? त्या संख्येमध्ये त्या संख्येतील अंकांची बेरीज मिळवतो. मग 39मध्ये अंक कोणते? 3 आणि 9. 3 आणि 9ची बेरीज केली तर किती मिळतं उत्तर आपल्याला? 12. मग 39 अधिक 12 यांची बेरीज किती येते? 9 अधिक 2 11, हातच्याला 1. 3 अधिक 1 4, 4 अधिक 1 5. किती आलं उत्तर? 51. म्हणजे आपलं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 4 51. आता आपण पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 37. आता या प्रश्नात बघा आपल्याला चिन्ह दिलेले आहेत. कोणते चिन्ह दिलेत तिथं? वर्तुळ, गुणाकाराची फुली, त्रिकोण, चौकोन आणि बेरजेची फुली, बरोबर. हे 5 चिन्ह दिलेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर त्या संख्या मालिकेत या चिन्हांचा क्रम आपल्याला अदलाबदल झालेला त्या ठिकाणी दिसतो. मग आता बघा आपण पहिल्या आणि दुसरं जे दिलेले आपली मालिका चिन्हांची त्याचं निरीक्षण केलं तर काय दिसतं आपल्याला? तर इथं 1 2 3 4 आणि 5 नंबर देऊन टाकतो, बरोबर. तर त्यांनी काय केलं? दुसऱ्या ठिकाणी चिन्हांची मालिका लिहिताना तिसऱ्या चिन्हापासून सुरुवात केली. तिसऱ्या चिन्हापासून तिसरं, चौथं आणि 5वं चिन्ह काय लिहिलं त्यांनी? सुरुवातीला. म्हणजे सुरुवात कुठून केली? तिसऱ्या चिन्हापासून. त्रिकोण, चौकोन आणि बेरजेचं चिन्ह. आणि त्याच्या पुढे पहिलं आणि दुसरं चिन्ह त्यांनी लिहिलं, बरोबर. मग तिसऱ्या ठिकाणी लिहिताना काय केलं? परत इथं या दुसऱ्या मालिकेत तिसरं चिन्ह कोणतं आहे? बेरजेचं. मग तिथून सुरुवात केली. तिसरं, चौथं आणि 5वं चिन्ह घेतलं सुरुवातीला, बरोबर. आणि नंतर काय घेतलं? पहिलं आणि दुसरं चिन्ह. मग याच क्रमाने आपण गेलो तर इथं तिसरं चिन्ह कोणतं आहे? गुणाकाराची फुली. मग आपलं सुरुवातीला कोणतं चिन्ह येईल? गुणाकाराची फुली. त्याच्यानंतर त्रिकोण, त्रिकोणानंतर चौकोन. आणि नंतर कुठे येतात ते? परत सुरुवातीला पहिल्या आणि दुसऱ्या चिन्हावर. मग इथं पहिलं चिन्ह आहे आपलं बेरजेचं आणि दुसरं चिन्ह कोणतं आहे? वर्तुळ. याचा अर्थ आपलं उत्तर काय येईल? मग पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू. आता पुढच्या प्रश्नात सुद्धा आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. मग याचं जर आपण निरीक्षण केलं तर पहिल्या आकृतीत आपल्याला किती भरीव गोल दिसत आहेत? 4, बरोबर. पुढच्या आकृतीत किती आहेत? 3. तिसऱ्या आकृतीत किती आहेत? 2. चौथ्या आकृतीत 1. मग 5व्या आकृतीत किती असतील ते? 0. मग आता पर्यायांमध्ये अशी आकृती बघायची की ज्या आकृतीत एकही भरीव गोल दिलेला नाही. मग असा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणून आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा 39वा प्रश्न आपल्याला दिला आहे. बघा सूचना काय दिली आहे? खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा, बरोबर. मग आता बघा 2, आपल्याला संख्यांची मालिका कोणती दिली आहे? 2 10 40 100 240 आणि 240, बरोबर. मग याच्यात जर आपण बघितलं तर काय दिसतं आपल्याला? बघा 2 10 40 100 240 100 आणि परत काय दिलं आहे? 240. आता याच्यात जर आपण बघितलं तर 2 पंचे 10, 10 चोक 40, बरोबर. मग किती आलं पाहिजे होतं? 3. 4 त्रिक 12, 120. 120 गुणिले 2 240. 240 एक 240. म्हणजे इथं चुकीचं उपद कोणतं आहे? 100. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3
100. म्हणजे इथं काय होतंय, आपण काय करतोय, गुणाकार करताना एक एकने कमी करत जातोय. म्हणजे पहिल्या संख्येला आपण 5ने गुणलं, 2 आला, काय मिळालं आपल्याला 10. नंतर आपण 10ला कशाने गुणलं, 4ने, 10 चोक 40. उतरता क्रम आहे, मग 40ला कशाने गुणणार आपण, 3ने. 40ला 3ने गुणलं तर काय येतं उत्तर 120. पण दिलेलं काय आपल्याला 100. म्हणजे या मालिकेतलं चुकीचं पद कोणतं आहे, 100. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. 6 वर्षांपूर्वी मीनाचे वय 15 वर्ष होते, तर 5 वर्षानंतरचे वय किती असेल. आता बघा 6 वर्षापूर्वी मीनाचं वय किती होतं, 15. मग आजचं वय किती असेल तिचं. हे उत्तर चुकीचं टिक केलं, इकडं लक्ष देऊ नका. बघा आपल्याला मीनाचं 6 वर्षापूर्वीचं वय दिलंय, बरोबर. 6 वर्षापूर्वीचं वय किती आहे मीनाचं, 15. मग मीनाचं आजचं वय किती येईल, 15 अधिक 6. कारण 15 वय कधी होतं तिचं, 6 वर्षापूर्वी. मग 15 अधिक 6 किती, 21. म्हणजे मीनाचं आजचं वय किती झालं, 21 वर्ष. आपल्याला विचारलेलं काय, 5 वर्षानंतर तिचं वय किती असेल. मग 5 वर्षानंतर म्हणजे 21मध्ये परत किती मिळवणार आपण, 5. मग 21 अधिक 5 किती, 26. म्हणजे याचा अर्थ मीनाचं आजचं वय मीनाचं 5 वर्षानंतरचं वय किती झालं, 26 वर्ष. आता बघा पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न काय दिला आहे आपल्याला, अमित व सुमित यांच्या वयांची बेरीज 34 वर्ष व फरक 6 वर्ष असल्यास मोठ्या असणाऱ्या अमितचे 2 वर्षानंतरचे वय किती. आता इथं आपल्याला असे प्रश्न सोडवताना आपल्याला समीकरणांचा उपयोग त्या ठिकाणी करायचा असतो. आता बघा आपल्याला दिलेलं काय, अमित व सुमित यांच्या वयांची बेरीज किती दिलेली आहे, 34, बरोबर. मग आता समजा अमितचं आजचं वय असेल 1 वर्ष आणि सुमित जो आहे, बरोबर, या सुमितचं आजचं वय असेल y वर्ष. आपल्याला दिलेलं काय, त्या दोघांच्या वयांची बेरीज x अधिक y ते किती आहे, 34. आणि त्या दोघांच्या वयामधला फरक म्हणजे x वजा y तो किती दिला आहे, 6. मग विचारलेलं काय, मोठ्या असणाऱ्या अमितचे 2 वर्षानंतरचे वय किती. मग या दोघांची काय करायची बेरीज, कोणाची बेरीज करायची, x अधिक y बरोबर किती आहे, 34 आणि x वजा y बरोबर 6. मग यांची बेरीज केली तर काय मिळते, x अधिक x 2x अधिक y वजा y कॅन्सल, 34 अधिक 6 40. हा 2 गुणिले इकडे येताना भागिले, मग x बरोबर काय झाला, 40 भागिले 2. काय आला x, 40 भागिले 2. 40 भागिले 2 किती, 20. म्हणजे मोठा जो आहे अमित त्याचं आजचं वय किती आलं, 20. मग 2 वर्षानंतरचं वय किती येईल, 20 अधिक 2 22. म्हणून अमितचं 2 वर्षानंतरचं वय किती आलं, 22 वर्ष. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न जो आहे तो आपला आकलनावर आधारित आहे, बरोबर. प्रश्न काय दिला आहे आपल्याला, मोहन सोहमपेक्षा उंच पण रोहनपेक्षा ठेंगणा आहे. रोशन हा किशनपेक्षा उंच पण रोहनपेक्षा ठेंगणा आहे, तर सर्वात उंच कोण. आता याला सोडवण्याची एक सोपी पद्धत असते. काय करायचं, सगळ्यांचे नावं लिहून घ्यायचे, जेवढे नावं आपल्याला दिलेले आहेत, बरोबर. बघा कोण कोण दिलं आहे आपल्याला, पहिले नावं लिहून घेऊ. मोहन, नंतर सोहम,
सोहम नंतर रोहन 3 झाले. रोहन नंतर रोशन आणि रोशन नंतर या रोहन नंतर कोण आहे? रोशन आणि रोशन नंतर किशन. हे 5 मित्र आहेत बरोबर. आता ते काय म्हणतायत बघा, मोहन हा कसा आहे? सोहमपेक्षा उंच. मी तर आकृती काढून घ्यायची. हा मोहन कसा आहे? सोहमपेक्षा उंच, पण रोहनपेक्षा कसा आहे तो? ठेंगणा. म्हणजे या तिघांमध्ये उंच कोण झाला? रोहन. पुढे काय म्हणतायत ते? रोशन कसा आहे? रोशन हा किशनपेक्षा उंच, पण रोहनपेक्षा ठेंगणा. मग सर्वात उंच कोण? मग इथं सर्वात उंच कोण दिसतंय? रोहन बरोबर. कारण रोहन काय आहे? या तिघांमध्ये पण उंच आहे आणि इकडं रोशन काय आहे? किशनपेक्षा उंच असला तरी तो रोहनपेक्षा लहान आहे. म्हणजे सर्वात उंच कोण झाला? रोहन. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पण आकलनावरच आधारित आहे. बघा काय दिलाय प्रश्न. हत्तीला वाघ म्हटले. हत्तीला काय म्हणतायत? वाघ. वाघाला काय म्हटलं? ससा. सशाला काय म्हटलं? चित्ता. चित्त्याला कुत्रा म्हटलं. तर सर्वात भित्रा प्राणी कोणता? आता बघा सर्वात भित्रा प्राणी कोणता असतो? या सगळ्यांमध्ये सर्वात भित्रा प्राणी कोणता आहे? ससा. आणि सशाला काय म्हटलंय आपण? चित्ता. याचा अर्थ सर्वात भित्रा प्राणी कोणता येईल? मग चित्ता. म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल? 4. आता बऱ्याच वेळा इथं आपल्याकडून कन्फ्युजन काय होतं? वाघाला ससा म्हटलंय. मग आपण काय विचार करतो? भित्रा प्राणी कोण आहे? ससा. मग बऱ्याच वेळा आपण काय करतो? वाघ जे उत्तर दिलंय त्याला टिक मार्क करून देतो, पण तसं करायचं नाही. भित्रा प्राणी कोण आहे? ससा. आणि सशाला काय म्हटलंय आपण? चित्ता. म्हणून इथं पर्याय काय आपला उत्तर पर्याय क्रमांक 4. आता बघा पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला. हा नातेसंबंधावर आधारित प्रश्न आहे. काय दिलाय प्रश्न आपल्याला? मीनाक्षीची आई माधवीची आत्या लागते, तर मीनाक्षीची आई माधवीच्या आईची कोण? बघा मीनाक्षीची आई काय आहे? माधवीची आत्या बरोबर. म्हणजे याचा अर्थ मीनाक्षीची आई ही माधवीच्या आईची कोण झाली? नणंद. कारण मीनाक्षीची आई कोण आहे? मीनाक्षीची जी आई आहे ती माधवीची काय आहे? आत्या. मग म्हणजे मीनाक्षी आणि माधवी या दोन्ही काय झाल्या? आत्या बहिणी आणि मामी बहिणी. मग मीनाक्षीची जी आई असेल ती माधवीच्या आईची काय असेल? नणंद. म्हणून उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्याला दिलेला आहे की शेजारील आकृतीत एकूण किती रेषाखंड आहेत? आता आपण रेषाखंड मोजताना काय करतो? नंबर देतो बरोबर. पण नंबर देत असताना हा जो किरण आपण दाखवलेला आहे त्या बाणाकडचा जो भाग आहे तो सोडून द्यायचा, त्याला नंबरिंग करायचं नाही. मग इथं 2 किरण दिसतात आपल्याला ओपासून गेलेले, एक खालच्या बाजूला आणि एक वरच्या बाजूला. मग नंबर देतो 1. बघा इथं नंबर काय येईल? 1 1 बघा इथं नंबर आहे आपला 1. एक मिनिट वरती लिहितो, खाली दिसणार नाही. 1 2 3. इकडं किती भाग झालेत? 3. आणि इकडच्या बाजूला किती भाग झालेत? 2. 1 आणि 2. मग या सर्वांची काय करायची? बेरीज. 1 अधिक 2 अधिक 3. आणि इकडं किती भाग झालेत? 2 अधिक 1 अधिक 2. यांची बेरीज करू. 1 अधिक 2 3. 3 अधिक 3 6. 6 अधिक 1 7. 7 अधिक 2 9. म्हणजे याचा अर्थ किती रेषाखंड तयार झाले? 9 बरोबर.
म्हणजे या पद्धतीने 9 रेषाखंड या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतात. बरोबर. फक्त इथं लक्षात काय ठेवायचं, रेषाखंड किती तयार झाले हे मोजताना, तर जर किरण आपल्याला दिलेला असेल तर बाणाकडचा जो भाग आहे तिथं नंबर द्यायचा नाही. मी बघा दोन्हीकडे नंबर देताना बाणाकडचा जो भाग आहे, एफच्या पुढचा जो भाग आहे किंवा इकडं खाली सीच्या पुढचा जो भाग आहे त्याला नंबर दिलेला नाही. म्हणजे बाणाकडचा जो भाग आहे त्याला नंबर द्यायचा नाही, तो सोडून द्यायचा. आता पुढचं 46 नंबरचा प्रश्न बघा. इथं काय विचारलं आहे आपल्याला, शेजारील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. मग याच्यासाठी काय करायचं, पाया धरायचा. समजा हा एक बेस धरला तर एक, बघा किती झाले त्रिकोण इथं, 1 2 3 4, या बेसचे 4 आणि या बेसचे हे 2, 1 आणि 2. मग या सगळ्यांची काय करायची बेरीज. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 2, किती बेरीज होते यांची, 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 2 12, किती आली बेरीज 12. जे दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण तयार होतात, 12. त्रिकोणांची संख्या मोजताना सगळ्यात पहिले आपल्याला बेस हा ठरवायचा असतो आणि तो बेस ठरवला की बेस ठरवल्यानंतर त्या बेसचे एकूण किती भाग झालेले आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. त्या भागांना नंबर देऊन त्यांची एकूण बेरीज केली आपण की ती जे बेरीज येते ती बेरीज म्हणजेच काय असतं, त्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे ती संख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे, पुढचा प्रश्न काय दिला आहे आपल्याला की दर 4 मीटर अंतरावर एक, याप्रमाणे 80 मीटर अंतरावर एका रांगेत लावण्यासाठी किती झाडे लागतील. आता बघा आपल्याला किती झाडं लावायचे, किती अंतर आहे, अंतर किती आपलं 80 मीटर. बरोबर. आता दर 4 मीटर अंतरावर एक लावायचं आहे. बरोबर. किती, दर 4 मीटर अंतरावर एक, म्हणजे आपण 80ला कशाने भाग देणार, 4ने. 80 भागिले 4 किती आलं 20. मग बरेच वेळा पर्याय दिलेला असतो 20, आपण काय करतो या पर्यायाला टिक करतो. पण इथं असं करायचं नाही, कारण उत्तर 20 येत नाही. काय येत नाही, कारण आपण सुरुवातीला एक झाड लावलं आहे. बरोबर. आणि सुरुवातीला पहिलं झाड लावल्यानंतर तिथून पुढे आपण 4 मीटर अंतरावर दुसरं झाड लावणार आहे, म्हणून आपल्याला ते पहिलं झाडसुद्धा इथं या ठिकाणी ॲड करावं लागतं. मग 20 अधिक 1 21, म्हणजे एकूण किती झाडं लागतील आपल्याला 21. आलं का लक्षात. काय केलं आपण, सुरुवातीला अंतर किती दिलेलं होतं आपल्याला 80 मीटर. बरोबर. आपल्याला 4 मीटर अंतरावर एक झाड लावायचं होतं, म्हणून आपण काय केलं 80ला 4ने भाग दिला. मग 80ला 4ने भाग दिल्यावर उत्तर किती आलं आपलं 20. पण आपण सुरुवातीला पहिलं झाड लावणार आहे आणि ते पहिलं झाड लावल्यानंतर तिथून आपण काय करणार आहेत 4 मीटर अंतर मोजणार आहे. म्हणजे याचा अर्थ ते पहिलं झाडसुद्धा आपल्याला या ठिकाणी ॲड करावं लागेल. मग 20 अधिक 1 21, म्हणजे एकूण किती झाडं लागतील आपल्याला 21. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला, एका रांगेत सुमेधचा उजवीकडून 10वा व डावीकडून 26वा क्रमांक असल्यास त्या रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक कितवा. आता बघा एका रांगेत कोण आहे, सुमेध. प्रश्न काय दिला आहे, एका रांगेत सुमेधचा उजवीकडून 10वा व डावीकडून 26वा क्रमांक आहे. आता हा सुमेध असेल. बरोबर. या सुमेधचा उजवीकडून कितवा नंबर आहे 10वा. बरोबर. उजवीकडून 10वा नंबर आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ त्याच्या इकडं किती मुलं असतील 9. बरोबर. आणि
डावीकडून कितवा नंबर आहे 26वा, म्हणजे इकडं किती मुलं असतील त्याच्या 25, बरोबर. मग याचा अर्थ रांगेतले एकूण मुलं किती झाले 25 + 9 34 आणि सुमेध 1 35, एकूण मुलं किती झाले 35. आता आपल्याला विचारलेलं काय मधल्या मुलाचा क्रमांक कितवा असेल. मग जर मुलांची संख्या ही विषम येत असेल तर अशा वेळेस मधल्या मुलाचा नंबर काढताना काय करायचं, त्या विषम संख्येत 1 मिळवायचा. मग 35 + 1 किती झाले 36 आणि त्याला 2ने भाग द्यायचा. 36 / 2 18. याचा अर्थ त्याचा क्रमांक कितवा असेल 18वा. या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचा असतो. आलं का लक्षात. काय होता प्रश्न परत एकदा रिपीट करतो. एका रांगेत सुमेधचा उजवीकडून 10वा व डावीकडून 26वा क्रमांक असल्यास त्या रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक कितवा. आता सुमेध दिलेला होता आपल्याला. या सुमेधच्या बघा या सुमेधच्या कोण होता इथं सुमेध. या सुमेधचा नंबर उजवीकडून कितवा होता 10वा, म्हणजे त्याच्या उजवीकडे अजून किती मुलं असतील 9 आणि डावीकडे 25, म्हणजे एकूण मुलं किती झाले मग 25 + 9 + 1 म्हणजे एकूण मुलं झाले 35. मग आता एकूण मुलं झाले 35. आपल्याला विचारलेलं काय मधल्या मुलाचा क्रमांक. मग मधल्या मुलाचा क्रमांक काढण्यासाठी जर मुलांची संख्या विषम येत असेल तर त्याच्यामध्ये काय मिळवायचा 1. मग 35 + 1 किती झाला 36 आणि 36 / 2 म्हणजे काय मिळालं आपल्याला उत्तर 18. म्हणजे त्याचा म्हणजे मधल्या मुलाचा क्रमांक कितवा येईल 18वा. आता पुढचा प्रश्न बघा आपल्याला 49 आणि 50 हे जे 2 प्रश्न आपल्याला दिलेले त्या 2 प्रश्नांमध्ये काय विचारलंय आपल्याला की आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा. आता आरशातील प्रतिमा, आरशात काय दिसतं आपल्याला, जी उजवी बाजू असेल ती कुठं दिसते डावीकडे, बरोबर. आणि पाण्यातल्या प्रतिमेत काय दिसतं वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती. आणि आरशातल्या प्रतिमेत काय दिसतं डावीकडची बाजू उजवीकडे आणि उजवीकडची बाजू डावीकडे. आपण जर इथं बघितलं तर मग या ठिकाणी आपल्याला 49ची आरशातली प्रतिमा कशी दिसेल पर्याय क्रमांक 3. कशी दिसेल पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढे 50वा प्रश्न बघू. इथं बघा काय दिलं आहे आपल्याला, परत एक आकृती दिली आरशातली प्रतिमा विचारली. आता उजवीकडची बाजू कुठं दिसते डावीकडे. मग हा भरीव गोल जो आहे तो डावीकडे तिकडे जाताना कुठं जाईल उजवीकडे. मग आता बघा उजवीकडे 2 ठिकाणी दिला आहे, दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायात. बरं त्याची जागा बदलते का नाही, मग दोन्ही ठिकाणी दिला आहे. आता पहिलं आणि तिसरं उत्तर येईल का नाही, मग उत्तर कोणतं येईल आपलं दुसरं आणि चौथ्यापैकी कोणतं तरी एक येईल. मग आता आपण पुढचं बघू. आता पुढे बघा याचं तोंड कुठं वळलेलं आहे डावीकडे, तर इकडे येताना कुठं वळलेलं दिसेल ते उजवीकडे. आता दोन्ही ठिकाणी उजवीकडेच दिलं आहे, बरोबर. मग उरतं कोण हा बाण. आता बघा बाण प्रश्न आकृतीत या बाणाची दिशा कुठं आहे उजवीकडे, आरशात कुठं दिसेल ती डावीकडे. मग असं कुठं दिसतंय दुसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये कुठं येते बाणाची दिशा उजवीकडे. म्हणून आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2. मागचा प्रश्न परत एकदा घेऊ. बघा 49व्या प्रश्नात काय दिलेलं होतं आपल्याला, आकृतीमध्ये अक्षरं दिलेले आहेत आ धा र. आ धा आणि र हे 3 अक्षरं दिलेले आहेत आणि त्याची काय विचारली आपल्याला आरशातील प्रतिमा. मग आरशातल्या प्रतिमेमध्ये उजवीकडचं अक्षर आहे ते कुठं जाईल डावीकडे. आता बघा 4 ठिकाणी डावीकडेच दिलेला आहे, पण आ बघा पहिल्या ठिकाणी काय केलं आहे त्यांनी उलटा करून दिला आहे. उलटा होतो का तो आरशात डावीकडे जाईल, पण
आता दुसरा आणि चौथा पर्याय आपला येणार नाही. आता दुसऱ्यात बघा काय केलं आहे तो फरक सांगतो. दुसऱ्यात काय केलं आहे त्यांनी 10 खाली केलेला आहे. आता उलट कुठं होतं, वरचं अक्षर खाली आणि खालचं अक्षर वर कुठं होतं, आरशात, सॉरी पाण्यात. इथं आरशात होतं का, नाही. मग इथं 2मध्ये काय केलं त्यांनी 10 खाली केलेला आहे, र वरती केला आहे, म्हणून दुसरं उत्तर येणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर मग उरलेल्या पर्यायांमध्ये जर आपण बघितलं तर हा आ झाला. आता आची पोझिशन पहिली दाखवली तशी येणार नाही, म्हणून पहिला आणि दुसरा पर्याय कट झाला. उत्तर तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये एक येईल. मग इथं हा 10ची जी पोझिशन आहे ती 10ची पोझिशन जर आपण बघितली तर ती काय दिसते आपल्याला, दोन्ही ठिकाणी सारखे. आता बघा आ असा उलटा झाल्यानंतर आपल्याला परत याच्यात चौथ्यामध्ये आ जो आहे, सॉरी चौथा आपण कट होईल, कारण चौथ्यामध्ये आ जो आहे तो जसा फिरला पाहिजे तसा फिरवलेला नाही, म्हणून आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3. आता बघा पुढचा 51वा प्रश्न काय दिला आहे ते बघू. काय दिला आहे आपल्याला 51 ते 55मध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे म्हणजे सहसंबंध, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद निवडायचं आहे. आता पक्ष्यांचा काय दिला आहे, थवा. मग जसा पक्ष्यांचा थवा असतो तसा उंटांचा काय असतो, तांडा. बरोबर. हे काय अतिशय सोपा प्रश्न आहे, हा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी सोडवता येईल. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे 52वा, पिष्टमय पदार्थ. बरोबर. पिष्टमय पदार्थ हे कशामधून मिळतात आपल्याला, ज्वारीपासून. तर स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतील, भुईमुगापासून. जे आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा 53वा प्रश्न बघा काय दिला आहे, 27, 53. आता इथं संख्या दिल्या आहेत 27, 53. मग 45चा पुढे काय दिलं आहे, प्रश्नचिन्ह. मग या ठिकाणी कोणती संख्या येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. बरोबर. मग आता बघा 27 आणि 53 यांच्यामध्ये नेमकं काय संबंध आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. मग बघा आपण जर 2चा वर्ग केला, 27 दुने काय तो 54, 54 वजा 1 53. मग तसं जर आपण केलं तर 45 दुने 90, 90 वजा 1 89. आहे का उत्तर, नाही. मग बघा आपण दुसरा विचार करू. समजा आपण 2चा वर्ग केला अधिक 7चा वर्ग, म्हणजे 27 या संख्येत जे अंक आहेत 2 आणि 7 त्यांच्या वर्गांची काय करून पाहू आपण, बेरीज. 2चा वर्ग केला तर किती येतं उत्तर, 4. 7चा वर्ग केला तर त्याचं उत्तर येतं 49. मग 49 अधिक 4 53. आहे का 53 दिलेलं आहे. बरोबर. मग तसंच आता 45, 45मध्ये अंक कोणते आहेत, 4 आणि 5. मग काय करायचं, 4 आणि 5च्या वर्गांची बेरीज. मग काय बेरीज, 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर 4चा वर्ग 16 अधिक 5चा वर्ग 25. 16 अधिक 25 41. किती आलं मग उत्तर आपलं 41. म्हणजे 45चा संबंध असणारी संख्या कोणती येईल, 41. उत्तर पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा पुढचा 54वा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्याच्यात काय दिला आहे, 41चा संबंध कोणाशी दाखवला आहे, 47शी. आणि मग 89च्या पुढची संख्या कोणती येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे 89चा संबंध आपल्याला जोडायचा आहे. मग बघा 41, 47 या संख्या जर आपण बघितल्या तर या दोन्ही कशा आहेत, मूळ संख्या. एक सोडून 41 नंतरची मूळ संख्या कोणती येते, 43. 43च्या नंतरची मूळ संख्या येते 47. 41चा संबंध कोणाशी जोडला आहे, 47. म्हणजे काय, एक सोडून पुढची मूळ संख्या त्या ठिकाणी घेतलेली. मग आता 89च्या नंतरची मूळ संख्या कोणती येते मग आपली, 97. कोणती येते 89च्या नंतरची मूळ संख्या, 97.
आणि 97च्या पुढची मूळ संख्या आहे ते 101. मग या ठिकाणी 89चा संबंध कोणाशी जोडता येईल? मग आपल्याला 101शी. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा 55 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. बघा काय दिला आहे 55 नंबरचा प्रश्न. सुरुवातीला जर आपण बघितलं तर 2 क्रॉसच्या फुल्या आपल्याला दिसतात आणि त्याचा जो संबंध ज्या आकृतीशी जोडला आहे ती आकृती म्हणजे काय आहे? चौकोन. बरोबर. आता आपण जर या 2 आकृत्यांचं निरीक्षण केलं पहिल्या, तर आपलं काय लक्षात येतं? आपण जर आकृतीचा खालचा भाग वरती ठेवला, आता बघा अशी आकृती आहे, हिचा हा वरचा भाग झाला. बरोबर. मग खालचा भाग जर आपण वरच्या भागावर ठेवलं तर काय तयार होतो? चौकोन. मग तसंच आपण हे जे 2 अर्धवर्तुळ दिले हे जर आपण एकमेकांना जोडले तर इथं या पद्धतीची आकृती त्या ठिकाणी तयार होईल. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? मग पर्याय क्रमांक 2. कोणतं येईल? पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर आता पुढचे जे 2 प्रश्न दिलेत आपल्याला 56 आणि 57. बरोबर. तर 56 आणि 57 या 2 प्रश्नांमध्ये आपल्याला प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब आकृती त्या ठिकाणी पर्यायातून निवडायला सांगितली. आता हे प्रश्न आपल्या निरीक्षण क्षमतेवर त्या ठिकाणी अवलंबून आहेत. म्हणजे आपलं निरीक्षण किती कीन ऑब्झर्वेशन आपलं असलं तर आपल्याला लगेच हे प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येतात. आता बघा हुबेहूब आकृती आपल्याला त्या ठिकाणी शोधायची. मग आता सगळ्यात पहिले हा भरीव गोल कुठे आहे आकृतीत? प्रश्न आकृतीत डावीकडे. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायात कुठे आहे? तो उजवीकडे. म्हणजे या दोन आकृत्या काय झाल्या आपल्या उत्तरातून कट. राहिली पहिली आणि चौथी आकृती. आता बघा हा पोकळ गोल जो आहे तो आहे उजवीकडे दोन्ही ठिकाणी आहे. बरोबर. बेरजेचं चिन्ह खाली दिलेलं आहे, खालच्या बाजूला दिलं आहे, ते पण आहे खालच्या बाजूला दोन्ही ठिकाणी. बरोबर. नंतर गुणाकाराचं चिन्ह वरच्या बाजूला आहे, पहिल्या आणि चौथ्यात ते पण वरच्या बाजूला आहे. बरोबर. मग आता उरतं काय? हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण कुठं आहे? वरच्या बाजूला. बरोबर. आणि पहिल्या आकृतीत तो कुठं दिला आहे? खालच्या बाजूला. म्हणजे पहिली आकृती काय झाली? कट. म्हणजे हुबेहूब आकृती कोणती आहे? पर्याय क्रमांक 4. ते या पद्धतीने आपल्याला आकृत्यांचं निरीक्षण करून हुबेहूब आकृती शोधता आली पाहिजे. बऱ्याच वेळा हे प्रश्न सोपे असून आपण या ठिकाणी चुकतो. आता बघा 57 प्रश्नामध्ये सुद्धा काय आपल्याला हुबेहूब आकृती त्या ठिकाणी शोधायची. बरोबर. मग ही हुबेहूब आकृती शोधताना आता बघा वरती काय दिलं आहे? आडव्या रेषा. मग वरती आडव्या रेषा डाव्या बाजूला फक्त कुठं दिसत आहेत? चौथ्या आकृतीत. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. किती सोपं होतं बघा. विदिन सेकंदात तुमचं उत्तर त्या ठिकाणी आलं. आता पुढचा 58 नंबरचा जो प्रश्न आहे तो बघू आपण. काय दिला आहे आपल्याला? उगवत्या सूर्याला नमस्कार करून मनोज डावीकडून 3 वेळा काटकोनात वळल्यास त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती? आता बघा उगवत्या सूर्याला नमस्कार करून. आता उगवत्या सूर्याला नमस्कार करतोय याचा अर्थ त्या मनोजचं तोंड कुठं असेल? पूर्वेकडे. आता बघा दिशा आपण लिहून घेऊ. बरोबर. दिशा कोणत्या असतात? ही असते पूर्व, इकडं उत्तर, वरती खाली दक्षिण. बरोबर. आणि इकडं कोणती असते? पश्चिम. आता बघा काय होतं आहे, तो जो मनोज आहे तो मनोज उगवत्या सूर्याला काय करतोय? नमस्कार. आणि उगवत्या सूर्याला नमस्कार केल्यानंतर डावीकडून 3 वेळा कुठं वळतोय तो? काटकोनात. बरोबर. मग त्याचं तोंड इकडं होतं पूर्वेकडे
तिथून तो डावीकडे वळाला, बरोबर. मग त्याच्या डाव्या हाताची जी दिशा येईल ती कोणती येईल? उत्तर, बरोबर. मग तो उत्तर पहिल्यांदा कुठं वळाला? उत्तरेकडे, बरोबर. त्याच्यानंतर तिथून परत तो कुठं वळतो? 90 अंशात डावीकडे. मग 90 अंशात परत कुठं वळाला? तो इकडं डावीकडे वळाला, बरोबर. ही दुसरी वेळ झाली. आणि परत तिसऱ्या वेळा तो 90 अंशात इकडं वळाला खालच्या बाजूने, म्हणजे त्याचं तोंड कुठं झालं आता? दक्षिणेकडे. मग त्याचं तोंड दक्षिणेकडे, तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती झाली? पश्चिम. कोणती झाली? पश्चिम. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी आपण पुढचा जो प्रश्न आहे 59 आणि 60, याच्यात काय दिलं आहे आपल्याला? पाण्यातील प्रतिबिंब त्या ठिकाणी शोधायचं आहे. आता बघा, तुम्हाला काय सांगितलं? पाण्यातील प्रतिबिंब शोधताना कसं शोधतो आपण? वरची बाजू कुठे येते? खाली. त्यांची दिशा बदलत नाही. मग आता बघा 59मध्ये वरची बाजू खाली आली, म्हणजे हा बाण कुठे येईल? खालच्या बाजूला, पण त्याची दिशा बदलणार नाही. चौथ्या आकृतीत दिशा बदलली म्हणजे चौथा पर्याय येणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर ही गुणाकाराची फुली आणि प्लसची फुली, बरोबर, हे कुठं येतील? वरच्या बाजूला. वरच्या बाजूला आली, त्यांची जागा बदलेल. हे अधिकचं चिन्ह खाली आहे, ते कुठं जाईल? वरती. इथं अधिकचं चिन्ह खाली दिलं आहे म्हणून हा तिसरा पर्याय पण कटला. उरलं पहिल्या आणि दुसऱ्या, बरोबर. मग हे अधिक इथं पाहायचं, अधिकची फुली वरती आहे, दोन्ही ठिकाणी आहे, गुणाकाराची फुली खाली आहे, बरोबर. आता उरतं काय? हा भरीव गोल आणि पोकळ गोल. मग इथं बघा भरीव गोल वरच्या बाजूला आहे, मग तो पाण्यात उलटा झाल्यानंतर कुठं आला पाहिजे होता? खालच्या बाजूला. पहिल्या आकृतीत कुठं येतो? वरच्या बाजूला, म्हणून हे उत्तर येणार नाही. दुसऱ्या आकृतीत हा भरीव गोल कुठं आला आहे? खालच्या बाजूला, आणि पोकळ गोल वरती. याचा अर्थ आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण 60 नंबरचा. 60 नंबरच्या प्रश्नात आपल्याला 4 अंक त्या ठिकाणी दिलेले आहेत, बरोबर. मग या 4 अंकांमध्ये कोणते अंक आहेत? 7, 9, 4 आणि 3. मग आता बघा अंक कसे होतील? उलट. मग अंक उलट झाल्यानंतर, बरोबर, उलट झाल्यानंतर हा 7 काय होईल? असा उलट दिसेल, बरोबर. त्याच्यानंतर 4 कुठं जाईल? इथं. या पद्धतीने हा 4. त्याच्यानंतर हा 3 उलट झाला तर तो आपल्याला असा दिसेल, आणि हा 9 उलट होऊन असा दिसेल. मग असं कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 4मध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. तर आज आपण या ठिकाणी आजच्या तासिकेत आपण पहिल्या प्रश्नपत्रिकेतले जवळपास 26 पासून 60 नंबरपर्यंत जे प्रश्न आहेत त्यांचं विश्लेषण आपण या ठिकाणी बघितलं आहे. उरलेल्या प्रश्नांचं विश्लेषण आपण पुढील तासात त्या ठिकाणी बघू. धन्यवाद.